Oh
हरिभक्तपरायण पठाडे महाराज हरिभक्तपरायण केरकर भाऊ
स्पष्ट ऐकू आलं पाहिजे मला. रिटर्न व्यवस्थित द्या. शुद्ध बेजा पोटे फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. पांडुरंगा करो प्रथम करुणाकरा दयाळात्मचा अनुग्रहला धरून पावन झालो चराचरी. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. सद्गुरू संत भगवान बाबा यांच्या पवित्र पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये आजच्या 4थ्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. उभ्या महाराष्ट्रभर भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव अतिशय आनंदामध्ये उभ्या महाराष्ट्राभर साजरा होतोय. नव्हे नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरही भारत देशामध्ये अनेक राज्यामध्ये भगवान बाबा महाराज आणि वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होत आहे. आणि आपणही पाठीमागे नाही, तर आपणही त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व आहात. आणि ही आज नाही तर अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. आणि ही परंपरा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे असे श्री हरिभक्त पारायण माझ्या पाहण्यातील संभाजीनगरमधले संत बरं का, गुरुवर्य प्रातस्मरणीय रामभाऊ महाराज, सारडा महाराज यांच्या माध्यमातून हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे, प्रवचन आहे, महिला मंडळीचं भजन आहे आणि रात्री कीर्तन. अशा पद्धतीचा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या आपल्या गजानन कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून चालू आहे. ज्याचं पोट हातावर आहे, जो मनुष्य दिवसभर काम केल्यानंतरच त्याला जेवायला मिळतं,
अशा माणसापासून ते प्रशासनातील अतिउच्च जागेवर काम करणाऱ्या माणसापर्यंत, म्हणजे ज्याला राहायला नीट घर नाही अशा मनुष्यापासून ते अतिशय 50 लाखाच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापर्यंत, या माणसापासून त्या माणसापर्यंत सगळ्याच वर्गाला सारखं प्रेम देऊन त्यांना सांभाळण्याची कला ही भगवान बाबाला आणि वामन भाऊला जी जमली ती मला वाटतं कुणाला जमली नाही. ऊस तोडणारा माणूसही भगवान बाबा महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो, वामन भाऊची पुण्यतिथी साजरी करतो, आणि बंगल्यात राहणारा माणूसही भाऊ बाबाची पुण्यतिथी साजरी करतो. पण या माणसापासून ते त्या माणसापर्यंत सगळ्यावर सारखं प्रेम करणं आणि त्यांना सगळ्यांना सारखं प्रेम करून त्यांना जवळ घेणं ही कला ही फक्त संतांना जमते, दुसऱ्याला कोणाला जमत नाही. आणि म्हणून या आपल्या कॉलनीमध्ये एक आपलं परमभाग्य आहे की असे महात्मे आपल्या जवळ राहतात. संत भेट दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. चंद्रामृत सुखे सेवने आस्था जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तर. साधूच भेट होणं एवढं सोपं नाही. संत दुर्लभ आहेत, साधू दुर्लभ आहेत. पर्वतामध्ये माणिक सापडतात, परंतु ते सगळ्याच पर्वतामध्ये सापडतीलच असं नाही. माणिक नसणारे अनेक पर्वत आहे. शेले शेलेण माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधून हे सर्वत्रम चंदनम न वणे वणे. सगळ्या वनामध्ये चंदन असतात असं नाही, चंदन वनामध्येच असतात, परंतु सगळ्याच वनामध्ये असतील असं नाही. म्हणून संत हे दुर्लभ आहेत. आपलं भाग्य थोर आहे की आपल्या कॉलनीमध्ये या ठिकाणी आदरणीय पूज्य बाबांचं वास्तव्य आहे आणि त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी अतिशय पवित्र पावन अशा प्रकारची झालेली आहे. आणि त्यांच्या समोर मला आज कीर्तन करायचं म्हणजे मी कीर्तनात कधी पाणी पित नाही परंतु बाटली मागं होती आज म्हणून थोडं पाणी, आणि महाराज पुढं बाटली मागं असल्यामुळं मी थोडं पाणी 2 घोट पिलोय बरं का. डोयपडेताईंनी सांगितलं की महाराजांचे चिरंजीवही उत्कृष्ट असं कीर्तन करतात. महाराजांची कन्याही फार सुंदर कीर्तन करते. मला वाटतं रात्री परवाच त्यांचं कीर्तन या ठिकाणी झालं आहे. हा सगळा परिचय त्यांनी करून मला दिला आणि म्हणून मला हा अभंग सुचला. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. असो सर्व गायक वादक गुणीजन यांना सर्वांना धन्यवाद. सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ घालीत नाही मी आता बराच वेळ झालेला आहे. आणि आज कीर्तन 8ला सुरू झालं नाही, 8 वाजून 7 मिनिटांनी रामकृष्णारी सुरू झालं, त्याच्यामुळे मी 10 वाजून 7 मिनिटांनीच बरोबर सोडणार. पुण्यतिथी त्यांची करण्यात येते की ज्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य अशा प्रकारचं केलेलं आहे. माणसं पुण्याच्या फलाची अपेक्षा करतात परंतु पुण्य करत नाहीत. पापाच्या फलाची कोणी इच्छा करत नाही, परंतु पाप केल्याशिवाय राहत नाही. पुण्यस्य फलम इच्छिन्ते पुण्यम न करोति मानवः पापस्य फलम न इच्छिन्ते पापम करोति यत्नतः. पाप केल्याशिवाय माणसं राहत नाहीत. पापाचं फळ हे दुःख आहे. पुण्य माणसं पुण्याचं फळ समाधान आहे, सुख आहे. पुण्य करावं वाटत नाही कोणाला. पुण्य कमावल्यानंतर, पुण्य मिळवल्यानंतर जे मिळत असते ते असं वाटतं सगळ्याला, परंतु माणसं पुण्य करत नाही. म्हणून महाराज म्हणतात ज्यांनी पुण्य जीवनामध्ये अशा प्रकारचं केलेलं आहे त्यांची पुण्यतिथी होते, देवाची जयंती होते, साधूची पुण्यतिथी होते. आणि तुमचं आमचं केलं तर वर्षश्राद्ध, मुलं चांगली असतील तर, नाहीतर ते सुद्धा होत नाही. म्हणून साधू संतांना जीवनामध्ये पुण्य अशा प्रकारचं केलेलं आहे. हो, संसाराच्या नावे घालून या शून्य
वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी धवळी हा हरिभजनी पाप करणं सोपं आहे परंतु पुण्य करणं एवढं सोपं नाही. आणि मिळवलेलं पुण्य टिकवणं हे त्यापेक्षाही अवघड आहे. भाग्यानं एखादा मनुष्य भाग्यानं काही मिळू शकतं माणसाला. माणसाचं भाग्य हे कोणाला समजलं नाही. मिळालेलं उपभोगण्यासाठी जरा जास्त भाग्य असावं लागतं. निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडले भोगावया विपाऊ होय. जे जोडलेलं आहे जे प्राप्त केलेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी जरा जास्त भाग्य लागतं. पुण्य मिळवणं सोपं आहे, पुण्य कमवणं सोपं आहे, परंतु पुण्य टिकवून ठेवणं हे तेवढं सोपं नाही. चला आपला तो विषय नाही. म्हणून संतांनी पुण्य अशा प्रकारचं केलेलं आहे जीवनामध्ये, म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. विठाला विठाला आणि वारकरी संप्रदाय विलक्षण अशा प्रकारचा संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ही दैदिप्यमान अशा प्रकारची परंपरा आहे. संप्रदायाचा जो उगम आहे तो दिव्य अशा स्वरूपाचा उगम आहे. हा संप्रदाय जो आहे हा संप्रदाय व्यक्तिपूजक संप्रदाय नाही. व्यक्तिपूजक जे संप्रदाय असतात, व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या संप्रदायामध्ये काही शिल्लक राहत नाही. परंतु जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की जो संप्रदाय यामध्ये कितीतरी माणसं आली, साधक आली, ती संत झाली, गेली, परंतु संप्रदाय असाच टिकून आहे. याला काही परंपरा आहे. हा वारकरी संप्रदाय असा अचानक उभा राहिलेला नाही. फार दिव्य अशा प्रकारच्या परंपरा आहेत. जगद्गुरु तुकोबारायनं ज्ञानोबारायचं मंदिर स्वतःच्या पैशानं बांधलं. अजूनही तुम्ही आळंदीला जर गेलात तर ज्ञानोबारायच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला एक बोर्ड लिहिलेला आहे. तुकोबारायनं ज्ञानोबारायच्या मंदिराचं बांधकाम केलं आणि ज्ञानोबाराय महाराजांच्या समोर उभे राहिले. त्यावेळेला तुकोबारायचं भजन चालू होतं आणि महाराजांनी ते पाहिलं. अंधाऱ्या खोलीमध्ये तुकोबाराय भजन करत असताना ज्ञानोबाराय तिथं आले. ज्ञानोबाराय प्रगट झाले आणि ज्ञानोबाराय म्हणतायत, महाराज किती सुंदर भजन करता तुम्ही, किती छान भजन करता, किती गोड भजन करता. अंधाऱ्या खोलीमध्ये एकदम प्रकाश पडल्याबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजाला समजलं हे कोण आहे. कारण ती काया ही सामान्य काया नाही. ज्ञानोबारायची कांती ही कोमल अशा प्रकारची कांती आणि दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म कोवळा बोलत असे. ज्ञानोबारायचं शरीर हे दिव्य अशा प्रकारचं होतं. जसं नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे तळहात आणि तळपाय जेवढे कोमल असतात, जितके दिव्य अशा प्रकारचे असतात, तसं ज्ञानोबारायची कांती ही कोमल अशा प्रकारची कांती होती.
सूर्य उगवायच्या वेळेला जसा दिव्य अशा स्वरूपाचा दिसतो किंवा मावळतीला चाललेला सूर्य क्षितिजावर असा दिव्य लालबंद गोळा त्या पृथ्वीच्या पोटामध्ये हळुवार अशा प्रकारचा जातो, तसं ज्ञानोबारायची कांती कोमल होती. ज्ञानोबाराय प्रकट झाले, अंधाऱ्या खोलीमध्ये एकदम असा प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्याबरोबर ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्ञानोबारायला म्हणतायत, तुम्ही आमच्या भजनाची काय तारीफ करावी, आम्ही फार लहान आहोत, तुम्ही मोठे आहात. मज पामराय पायचे वाहन पायी बरे. ती कांती म्हणजे सामान्य कांती नाही. अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मने तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतो, तेने सांडेली माया तेजी येले कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंद माझारे. सामान्य कांती नाही. ज्ञानोबाराय, जिथून ज्ञानोबारायचा उगम अशा प्रकारचा झालेला आहे. ज्ञानोबाराय रसाळ आणि गोमटे जे ज्ञानोबाराय संप्रदायाला पाहायला मिळाले, संप्रदायाला चाखायला मिळाले, त्याचं कारण आहे ज्ञानोबारायचा जो स्त्रोत आहे तो शुद्ध अशा प्रकारचा स्त्रोत आहे. लक्ष देऊ नाही का? ज्ञानोबाराय जिथून आलेले आहेत तो स्त्रोत जो आहे तो नाथ पंथातला स्त्रोत आहे. नाथ पंथामध्ये 100 कोटी असं मला वाटतं, अंदाजे संख्या माहीत नाही मला, पण एक अंदाज आहे, थोडं मागं पुढं असू शकतं. 100 कोटी मंत्र हे नवनाथाने लिहिलेले बरं का. किती कोटी? 100 कोटी. गोरक्ष जालंधर चरपटस्य अडभंग काणी भमचंद्राद्या चौरंगिरेवानक भरत्रि सौद्या. 100 कोटी मंत्र नाथ पंथामध्ये नवनाथानं लिहिलेले आहेत. जारण मारण उच्चाटन अघोरी विद्या, शांभवी विद्या, शांकरी विद्या, ब्रह्मविद्या, आत्मविद्या, संजीवनी विद्या, ही सगळी विद्या, सगळे 100 कोटी मंत्र हे नाथापासून निवृत्तीनाथाकडे आले आणि निवृत्तीनाथाकडून जसेच्या तसे मंत्र ज्ञानोबारायकडे आले. मग ज्ञानोबारायचा जो उगम आहे त्या उगमाचं बीज कसं आहे? शुद्ध अशा प्रकारचं बीज. आदिनाथ उमा बीज प्रगटली, आदिनाथ उमा बीज प्रगटली, कसं आहे? शुद्ध आहे. जगामध्ये जेवढं तयार झालं, कुठेही चालणारं ज्ञान असू द्या, संसारात चालणारा असू द्या, व्यवहारात चालणारा असू द्या, प्रयोगशाळेत चालणारा असू द्या, अमेरिकेमध्ये चालणारा असू द्या, लंडनमध्ये असू द्या, नाही तर इंग्लंडमध्ये असू द्या, कुठेही चालणारं ज्ञान, सगळे मंत्र, सगळं ज्ञान, सगळी सिद्धी, सगळे योग तप, हे सगळं जे आलेलं आहे हे नाथ पंथापासून आलेलं आहे. 100 कोटी मंत्र नवनाथानं लिहिले. ते मंत्र परंपरेनं निवृत्तीनाथाकडे आले आणि परंपरेनं ते ज्ञानोबारायकडे आले. मला सांगा, जन्माच्या अगोदरच जर एखाद्या माणसाला 100 कोटी मंत्र जर पहिलेच जर एखाद्या परंपरेनं येतात तर त्या व्यक्तीला
त्या संतांना, त्या साधूला मेलेली माणसं जिवंत करणं आणि भिंत चालवणं, रेडा बोलवणं हे सोपं आहे का अवघड आहे? 100 कोटी मंत्र आहेत ना महाराज. मंत्र काय 1-2 नाहीत ना कांगे महाराज, 100 कोटी मंत्र. आणि मंत्राची मनना त्रायती इति मंत्र. हा ज्याचं मनन केल्याबरोबर समोरच्या माणसाला तो तरुणच घेऊन गेला पाहिजे, याला काय म्हणायचं? मंत्र. फक्त मनात आलं ज्ञानोबा राहायचं. हा मेलेला माणूस आहे का? फक्त मनात आलं. आणि संजीवनी मंत्र आपोआप मनामध्ये चालू झाले. एखाद्या मनुष्याला विंचू चावला, वाघ महाराज आहे तिथं सहस्त्रमुळीचे, एखाद्या माणसाला विंचू चावला, त्याच्या विरोधकाला जर समजलं याला विंचू चावलाय, त्याच्या मनातले मनात जर मंत्र चालू झाले तर विंचू उतरेल का चढेल? त्याला हातात काही घ्यायची गरज आहे का? फक्त त्याला समजलं याला विंचू चावलाय, आपोआप मंत्र चालू झाले, मनातल्या मनात चालू झाले. मननात रायती इति मंत्र. हा मनन केलं आणि आपोआप संजीवनी विद्या, संजीवनी मंत्र ज्ञानोबाराचे सुरू झाले. त्या काळामध्ये मेलेला माणूस जिवंत झाला का? मंत्र आहे महाराज. आणि त्यांनीच ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखू झाला. प्रेत चाललं होतं महाराज, अंत्ययात्रा चालली होती आणि स्त्री पाठीमागे. काय जुन्या काळामध्ये पद्धत होती बघा, सती जायची नाही का? ते ज्ञानोबाराला काही पटलं नाही आणि ज्ञानोबाराय म्हटले, अरे अबला स्त्री आहे, तिचं काय चुकलंय? मालक वारले, बिचारीला कशाला? अलीकडं आता सांगतात माणसं की सतीची प्रथा अलीकडं बंद झाली. 750 वर्षापूर्वी सती जाण्याची पहिली प्रथा जर कोणी बंद केली असेल तर ती ज्ञानोबारायाने केली. त्यांना उठवलं, संजीवनी मंत्र चालू झाले, त्यांना उठवलं, त्यांच्या हातानं ज्ञानेश्वरी लिहिली. का? मंत्र आहे. संप्रदायाचा उगम मंत्रातून झालेला आहे महाराज. गोरक्षनाथाला मंत्र दिला मच्छिंद्रनाथानं, लक्ष देऊ नाही का? शुक्रवारची कहाणी सांगत नाही मी, आंबाट खाऊ नका, चिंबाट खाऊ नका. गोरक्षनाथाला मंत्र दिला कोणी? मच्छिंद्रनाथ महाराजांनी. आणि सांगितलं 12,000 मंत्र जपायचा. किती? 12,000 मंत्र दिला आणि मंत्र जपायला सांगितलं 12,000 मंत्र. आता मंत्र जपता 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 ते दोघंजण तीर्थयात्रेला निघाले, गोरक्षनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज. एका गावामध्ये मुक्कामाला थांबले. मच्छिंद्रनाथ महाराज एका खोलीमध्ये बसले आणि गोरक्षनाथ महाराज मात्र गावाच्या भोवताली फिरायला लागले. आता महाराजासोबत गेल्यानंतर महाराज जिथं बसतील तिथंच बसावं ना यांनी विशेषाने, नाही का? शिष्यही खोडीचे असतात महाराज. महाराज एकीकडे, शिष्य सगळ्या गावाला फेरा मारून येतो. हो, मग ते महाराज बसले का खोलीमध्ये आणि गोरक्षनाथ महाराज गावाच्या भोवताली असं राऊंड मारायला गेले, चक्कर मारायला गेले. लहान लहान मुलं आंब्याच्या झाडाखाली खेळत होती आणि गोरक्षनाथ महाराज तिथं गेले. गेल्यानंतर मात्र ती लहान लहान मुलं म्हणली, महाराज आम्ही चिखलाची गाडी बनवतो म्हणे, आम्हाला थोडी मदत करू लागा ना. गोरक्षनाथाला म्हटले. गोरक्षनाथ महाराज म्हटले, मला काही गाडी जमणार नाही. त्या लहान लहान मुलाला चिखलाची गाडी अशी बनवली आणि बनवल्याच्या नंतर त्या गाडीतला गाडीवान जो असतो, शकट असं म्हणतात त्याला बरोबर भाषेमध्ये, तो गाडीवान त्यांना काय बनवता येईना. मग महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही गाडी बनवायला काही मदत केली नाही, पण त्या गाडीतलं गाडीवान आम्हाला बनवून द्यावं, हा जरा थोडा मदत करा. मग ते महाराजांनी तो चिखलाचा जो गोळा होता तो असा हातामध्ये घेतला आणि हातात घेतल्यानंतर त्याला तो गाडीवान बनवायला त्यांनी सुरू केलं. सुरू केल्याबरोबर मंत्र तर त्यांचा चालू होता, मंत्र काय बंद केला नव्हता. 12,000 मंत्र जपायचं सांगितलं होतं कोणी? मच्छिंद्रनाथ महाराज. मंत्र चालू आहे, मंत्र बंद केला नाही, मनातल्या मनात मंत्र चालू आहे. पण लहान लहान मुलांना सांगितल्यामुळं
गाडीमधला गाडीवान बनवण्यासाठी महाराजांनी चिखलाचा तो मातीचा गोळा हातामध्ये घेतला आणि तो शकट तो गाडीवान बनवत असताना त्याला नाक लावायचंय, कान लावायचाय, डोळा लावायचाय, शेवटचा हात त्या चिखलाच्या गोळ्यावरून फिरवायचा आहे. अशा वेळेला 12,000 मंत्राची संख्या पूर्ण झाली, मंत्र सिद्ध झाला आणि मंत्र सिद्ध झाल्याबरोबर त्या चिखलाच्या गोळ्यातून अचानक एक बाळ जन्माला आलं. सगळे लहान लहान पोरं होती, सगळे पळून गेले. भूत जन्माला आलं म्हणले. भूत गोरक्षनाथ महाराजांनी ते तसंच टाकून दिलं. गोरक्षनाथ महाराज घाबरले आणि सगळ्या गावामध्ये बोबाटा झाला. म्हणले आंब्याच्या झाडाखाली भूत जन्माला आलं, आंब्याच्या झाडाखाली भूत जन्माला आलं. गोरक्षनाथ महाराजाजवळ त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली आणि गोरक्षनाथ महाराजांनी म्हटले अरे मच्छिंद्रनाथ महाराजाजवळ बातमी गेली आणि मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले काय झालंय, आपला गोरख कुठे, आपला गोरक्षनाथ कुठे, हे गोरक्षनाथ, हे गोरख अशा हाका मारल्या. गोरक्षनाथ महाराज काय कुठं दिसले नाही. घाबरून एका खोलीमध्ये लपून बसले. मच्छिंद्रनाथ महाराज तिथं गेले आणि मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले तुला काय सांगितलं होतं मी, तुला 12,000 मंत्र जपायचं सांगितलं होता, तू कुठं गेलता, मला सोडून तुला बाहेर जायची काय गरज होती आणि हे काय व्याप कशाला वाढवून ठेवला म्हणले. त्यावेळेला गोरक्षनाथ महाराज म्हणले महाराज तुम्ही दिलेली भक्ती मी काय बंद केली नव्हती, तुम्ही दिलेला मंत्र माझा चालू होता, माझी काही चुकी नाही, मी साधना बंद केली नव्हती, मी मंत्र बंद केला नव्हता, माझी साधना चालू होती, माझी भक्ती चालू होती, हे माझं सगळं नामस्मरण चालू होतं, मंत्र चालू होता. पण काय झालं अचानक मला माहीत नाही. मी त्या झाडाखाली गेलो, लहान लहान पोरं म्हणले गाडीवान बनवून द्या, मी तो चिखलाचा गोळा हातात घेतला आणि काय झालं मला माहीत नाही, पण भयंकर मोठं भूत जन्माला आलंय आणि तुम्ही काय तिकडं जाऊ नका. असं कोण म्हटलं? गोरक्षनाथ महाराज. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले कुठे भूत दाखव तरी मला, कुठे. गोरक्षनाथ महाराज त्यांना घेऊन त्या झाडाखाली गेले. पाहतात तर लहान बाळ तिथं रडत असं पडलेलं आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांनी ते बाळ हातात घेतलं, त्याच्याकडं पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या लक्षात आलं हे काय झालेलं आहे. 12,000 मंत्रातून मंत्र सिद्ध झाला, पूर्ण झाला आणि संजीवनी मंत्रामधून भगवान परमेश्वर परमात्मा जन्माला आले आणि त्याच जन्माला आलेल्या बाळाचं नाव गहिनीनाथ महाराज असं ठेवलं, जे गहिनीनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं मूळ बीज ठरले. ज्ञानदेवा सारा जोजविले, ज्ञानदेवा सारा जोजविले, ते मूळ बीज जे आहे गहिनीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचं मूळ बीज ठरले. ही अशी सगळी हे बीजारोपण अशा प्रकारचं झालेलं आहे. संत या परंपरेतून आले म्हणजे त्यांचं बीज अशा प्रकारचं शुद्ध आहे म्हणून आले. असं अचानक कुणीही अशा प्रकारचं मोठं असं कोणाला होता येत नाही, कोणाला संत होता येत नाही. म्हणून त्यानंतर 12व्या शतकामध्ये ही सगळी नाथ मंडळी ज्ञानोबाला भेटत होती. शके 1710 मध्ये सगळ्या नाथांना समाध्या घ्यायला सुरू केल्या. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये सावरगाव नावाचं गाव आहे, तिथं मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. गुजरातमध्ये गिरनार पर्वत तिथं गोरक्षनाथ महाराजांची समाधी आहे बरं का. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये राजा भरत्रीनाथ हे डायरेक्ट पाताळात गेले, त्यांनी काही समाधी घेतली नाही. श्रावण शुद्ध पंचमीला राजा भरत्रीनाथ नागाच्या रूपानं बाहेर येतात आणि सगळ्याला दर्शन देतात. हे सगळ्या नाथांनी अशा प्रकारच्या समाध्या घेतल्या. मी काय त्यात विस्तार करत नाही. पण जे गहिनीनाथ महाराज की वारकरी संप्रदायाचं मूळ बीज अशा प्रकारचे ठरले, त्या गहिनीनाथाच्या गादीवर श्री संत वामनभाऊ महाराज नावाचे संत होऊन गेले बरं का. त्या गहिनीनाथाची समाधी चिंचोलीला अशा प्रकारची आहे. महाराज मला वाटतं तिथं जाऊन आले असतील. हो. आणि म्हणून हे जे संप्रदायाचं जे बीज आहे
हे शुद्ध अशा प्रकारचं बीज आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. संत रूपी फळं जी काही वारकरी संप्रदायाला लाभलेली आहेत, याचं कारण एक आहे की या वारकरी संप्रदायाचं बीज अशा प्रकारचं शुद्ध आहे. सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुर्या दात्रतोंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यतः. महाराज म्हणतात, शास्त्रकार सांगतात, सुशील मुलगा जन्माला येतो, सात्विक मुलगा जन्माला येतो. सुशिलो मात्र पुण्येन, आईचं पुण्य जर असेल तर सात्विक मुलगा जन्माला येतो. सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुर्या. हो, हुशार मुलं कधी जन्माला येतात? वडिलाचं पुण्य असेल तर हुशार मुलं जन्माला येतात. आलं का लक्षामध्ये? हो, आपण आयुष्यभर पुण्याच्या फक्त गप्पा मारल्या, पुण्य केलं नाही. कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, असं फक्त जगाला सांगत सुटलो आपण, पण स्वतः त्या पद्धतीचं वागलो नाही. तुमची मुलं काय करतात याच्यावर लक्षात येतं तुम्ही जीवनामध्ये काय केले आयुष्यभर. मी फार लहान आहे, मी काय, माझा अधिकार नाही असं बोलायचा, परंतु जे संतांनी सांगितले ते तुम्हाला सांगायला लागलो. माझा अधिकार नाही, मी फार छोटा आहे, मी फार लहान. आणि म्हणून वडील जर पुण्यवान असतील तर मुलं बुद्धिवान जन्माला येतात. सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुर्या दात्र दोंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्य. वंशाचं ज्याचं पुण्य आहे ना, त्यालाच काहीतरी देण्याची इच्छा होते बरं का. आपल्या गल्लीमध्ये सप्ताह चालू आहे, कॉलनीमध्ये सप्ताह चालू आहे, तिथं काहीतरी आपलं फुल नाही फुलाची पाकळी द्यावा ही देण्याची इच्छा कोणाला होते? ज्याची परंपरा अशा प्रकारची. दात्र दोंश पुण्य, वंशाचं पुण्य अशा प्रकारचं लागतं. दात्र दोंश आत्मपुण्येन सौभाग्य. भाग्यवान माणसं जन्माला येतात, स्वतःचं पुण्य उन्मादो मात्र दोषेण पितृदोषेण मूर्खता कार्पण्य वंश दोषेण कर्मदोषात दरिद्रता. उन्मत्त मुलं जन्माला येतात, आईचा दोष आहे. उन्मादो मात्र दोषेण पितृदोषेण मूर्खता. मूर्ख मुलं जन्माला येतात, वडिलाचा दोष आहे. पितृदोषेण कार्पण्य वंश दोषेण. काही कृपण माणसं जन्माला येतात, इतके कृपण असतात. तर सगळे उदाहरण, कृपणतेचे सगळे उदाहरण तुम्हाला बाबाने आतापर्यंत सांगितलेच असतील, त्यामुळे मी काय असं वेगळं काही सांगत नाही. धोतर जर फाटलं तर त्याची लंगोटी करतील, पण वायाला जाऊ द्यायची नाही. इतके कृपण माणसं काही काही असतात. तुम्ही हसले वा. लंगोट जर फाटली तर त्याचे वाद करतील. आता अलीकडच्या काळामध्ये चिमण्या नाही आहेत, आता पंत्या आहेत दिवा. वाद करतील, त्या पंतीत घालतील, त्याचं काजळ एखाद्या वेळेला मुलाच्या डोळ्यात घालतील, पण ते सुद्धा वायाला जाऊ द्यायची नाही. इतके कृपण माणसं. असे 10-5 माणसं जरी एकत्र आली तर सप्ताह कसा व्हायचा बाबाचा. इतके कृपण माणसं काही काय असतात. भूमीचे मार्दव सांगे कुमाची लो. नाना आचार गौरव सुपुलिनाचे. निवडा वेतन शेती करावी शेती करावी जतन. जतन. निवडा वेतन. तण अशा प्रकारचं जर काढलं ना, ती मशागत केल्यानंतर ती शेती अशा प्रकारची काय होते, ती शुद्ध अशा प्रकारची होते. अगोदर पहिली प्रक्रियाच ती आहे की तण बाजूला करणे आणि नंतर पेरणी करणे बरं का. तण काढलं नाही, पेरणी केली, 5,000 रुपये किलोचं सोयाबीनचं बी पेरलं शेतामध्ये, आणि तणाच्या बियाची आणि त्या सोयाबीनच्या बियाची शेतातच भेट झाली खाली. तण खालून म्हणतं बियाला जय हरी. म्हणले जय हरी. कुठून आलात? लांबून आलो म्हणले, पुण्याहून आलो. बरं, कशा करता? मला मालकानं इथं उगवण्यासाठी पेरलंय. कोण म्हणतं? बी म्हणतं. तण म्हणलं तुला उगवायचं आहे का? म्हणलं हा. तुला जर उगवायचं असेल तर माझ्या पाठीमागून 4 दिवसांनी यावं लागेल. बी म्हणलं असं कसं? अरे मला 5,000 रुपये किलोनं आणलंय, 25 लाखाच्या गाडीत आणलंय, अगोदर तू पुढं जायचं आणि मी पाठीमागून यायचं. तणाचं बी म्हणतं तुला 10 लाखाच्या गाडीत आणून, नाही तर 15 लाखाच्या गाडीत आणू म्हणला. 4 महिने उन्हाळ्यात म्हणला इथं मी उन्हात जी बसलोय म्हणला, की तुला उगवून द्यायसाठी बसलोय काय?
पण ते हुशार होतं ते बरं का. तो म्हणला माझा मालक फार तरबेज आहे, फार चतुर आहे, आणि त्यांनी मला अतिशय तपासून अशा प्रकारचं आणले. तणाचं बी म्हणतं मालक कसं आहे तू मला सांगू नको. त्याच्या आजोबापासून मी ह्याच रानात आहे म्हणलं, शेतात आहे, त्याच्यामुळं तुम्हाला मालकाचं सांगू नको. ते पेरून जसं जातं तसं काढायलाच येतं मला, मध्ये तर काही येत नाही, म्हणून तुम्हाला त्याचं सांगू नको. म्हणला तुला जर उगवायचं असेल तर माझ्या पाठीमागून 4 दिवसांनी यावं लागेल, असं तणाचं बी म्हणतं. कुणाला? सोयाबीनच्या ब्याला. लक्षात घ्या, लक्षात घ्या. हा दृष्टांत संपला. तो वर्षानुवर्ष आपण अशा प्रकारचा परमार्थ केलेला आहे. पण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, असूया बुद्धी, द्वेष बुद्धी अशा प्रकारची जी अंतकरणामध्ये आहे ना, शास्त्र संत महात्मे सांगतात कितीही पुण्य कमवा, कितीही टाळवाजा, अर्ध्या किलोचा पावशरण, पण वृत्ती जर बदलली नाही, हे जर बाहेर काढलं नाही, निवडावे तन, शेती करावी जतन, हे शुद्ध अशा प्रकारचं जर केलं नाही तर अशा प्रकारचं त्याला तितकं फळ मिळत नाही. एक तर आपला पाय जागेवर राहतो, नाही तर पाठीमागं जातो. पण पुढं जर जायचं असेल, पुढचा टप्पा जर गाठायचा असेल, तर हे सगळं काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे, हे सगळं काढावं लागेल. दूध किती चांगल्या गाईचं घेतलं हे महत्त्वाचं नाही, भांडं खराब आहे का चांगलं आहे हे फार महत्त्वाचं. संक्रांतीच्या वेळेला स्त्री, आता 14 तारखेला बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी संक्रांत आहे बरं का. आमच्या महिला मंडळीची सुरुवात लगबग सुरू झाली असेल. बोळके आणायला, बोळके 10-15 रुपयाला, 20 रुपयाला बोळके असतात. ते आमच्या माता भगिनी इतक्या हुशार, ते बोळकं हातात घेतल्यानंतर त्याला असं वाजून बघणार, ह्याच्यामध्ये कुठं छिद्र आहे का, हे चांगलं आहे का, कडक भाजलंय का, हे कुठं दोष काही याच्यामध्ये आहे का. 20 रुपयाचं बोळकं जास्तीत जास्त, मातीचंच आहे ना ते, लक्ष देऊ नाही का. 20 रुपयाचं ते गाडगं मडकं बोळकं काय असेल ते घेण्यासाठी ते हातात घेतल्यानंतर मातीचं मडकं ते, त्याच्यामध्ये आमची माता भगिनी इतकी ती बारीक पाहते, हे चांगलं असेल का, याला कुठं छिद्र असेल का, हे खराब आहे का, हे कसं आहे, हे एवढं ती निरखून चोख अशा प्रकारची ती पाहते. मातीचं मडकं घेण्यासाठी आमची स्त्री जर एवढं परीक्षण करून घेते, तर ज्या संतांना, ज्या साधूंना तुम्हाला मातीत परमेश्वर दाखवायचा आहे, तो तुमची फक्त माळण गंधच पाहिल का? हा, तो काय पाहिल, तुमचा दोष किती आहे हे अगोदर पाहतो. म्हणून अगोदर कपड्याला इस्त्री असते आणि नंतर कपडे धुवायचे असतात. बरोबर आहे ना कांगणे महाराज? अगोदर कपडे स्वच्छ धुवायचे, नंतर इस्त्री करायची. म्हणजे दोष बाहेर जर गेला नाही तर अशा प्रकारचं ते शुद्ध अशा प्रकारचं करावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात, आमच्या संतांमध्ये भौमतीर्थ, गुरुवर्य घुले महाराज सांगायचे, भौमतीर्थामध्ये जर स्नान केलं तर महाराज म्हणायचे पाप जातील, फक्त तुमची पाप जातील, पण पाप करण्याची वृत्ती जाणार नाही बरं का. फक्त पाप गेलं, इंद्रायणीला स्नान केलं, आळंदीला, पंढरपूरला स्नान केलं, चंद्रभागेला पाप गेलं, परंतु पाप करण्याची वृत्ती निघून गेली नाही. महाराज म्हणतात, महाराज म्हटले संत तीर्थामध्ये एकदा स्नान करून पहा बरं का. ज्यानं काम, क्रोध, लोभ हे बाहेर काढलेले आहेत, घातले बाहेरी काम, क्रोध, वैरी, हे जे बाहेर ज्यांनी घातलंय, अशा संतांच्या संगतीमध्ये राहा, अशा संतांच्या सेवेमध्ये राहा. तुमचं पाप तर जाईलच जाईल, पण पाप करण्याची वृत्ती सुद्धा अशा प्रकारची निघून जाईल आणि तुम्ही आतून बाहेरून शुद्ध व्हाल बरं का. म्हणून संत रूपी फळं जी महाराष्ट्राच्या मातीला लागलेली आहेत, भगवान बाबा वामन भाऊ महाराज, भीमसिंह महाराज, जगद्गुरु तुकोब महाराज, श्री संत एकनाथ महाराज, हो अनेक साधू संत, ही जी महाराष्ट्राच्या मातीला लागलेली ही जी गोड, रसाळ आणि गोमटी जी फळं आहेत ना, त्याचं कारण आहे पहिल्या चरणामध्ये शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी,
प्रकारचं शुद्ध आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. भगवान बाबांच्या मातोश्री ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला श्री संत वामनभाऊ महाराज हे बाबांच्या आईच्या अंत्यविधीला आले आणि वामनभाऊ महाराजांनी त्या चितेवरची लाकडं बाजूला केली आणि त्या आईच्या बाबांच्या आईच्या उदराचं दर्शन घेतलं आणि वामनभाऊ महाराज म्हणताय, धन्य तू माय आहेस की जिच्या पोटी श्री संत भगवान बाबासारखा हिरा जन्माला आला. माझा पहिला नमस्कार म्हटले त्या उदराला आहे की हिच्यापासून या संतांची उत्पत्ती अशा प्रकारची झालेली आहे. चांगली मुलं जन्माला येणं एवढं सोपं नाही. आईबापाला मारणारे मुलं फुटाफुटा भेटतील तुम्हाला, असे कितीतरी भेटतील महाराज, पण त्या बापाला समाधान वाटावं काहीतरी कुठेतरी आपला मुलगा अशा प्रकारचं चांगलं काहीतरी समाजामध्ये करतोय आणि आपल्या इतकं जरी नसलं तरी आपल्या पावलावर पाऊल ठेवून त्याचं आचरण, त्याचं बोलणं, त्याचं राहणं, त्याचं पाहणं, त्याचं दिसणं, त्याचं वागणं, बोलणं, त्याचा सगळा व्यवहार अशा प्रकारचा जो आहे तो नीतीला, पद्धतीला, व्यवस्थेला, शास्त्राला आणि आपल्या आईवडिलांच्या परंपरेला धरून हे सगळं त्याचं वर्तन असायला पाहिजे. असा जो मुलगा आहे पुत्र व्हावायसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा. म्हणून वैकुंठवासी भगवान बाबांच्या जीवनामध्ये अतिशय त्रास झाला महाराज, अतिशय त्रास झाला. परंतु एक आहे, पुण्य डावललं जात नाही, पाप माफ होत नाही, हा ईश्वराचा नियम आहे. देव तुमचं पुण्य डावलीतच नाही, थोडंच असलं तरी सुद्धा, थोडंही असू द्या, सुईच्या टोका इतकं पुण्य असू द्या, परंतु पुण्य भगवंत डावलत नाही आणि पाप माफ करत नाही. पुण्य डावललं गेलं असतं तर संत झाले नसते आणि पाप जर माफ झालं असतं तर रावणाचे मंदिरं झाले असते नसते का झाले? रावणाचे कितीतरी मंदिरं झाले असते महाराज, पाप जर डावललं गेलं असतं. एखाद्या महाराजा आपण चुकीच्या माणसावर श्रद्धा ठेवतो आणि त्याने काही घोटाळा केला की म्हणतो, अरे हे तर महाराज आपल्या इतक्या जवळचा असा वागण असं वाटत नव्हतं. तुला सांगितलं कोणी त्याला महाराज म्हणायला? हा, अरे त्यांचं चालणं, बोलणं, वागणं हे आतापर्यंत त्यांचं जीवन बघणार आणि हे सगळं जीवन पाहून तू त्यांच्यावर विश्वास ठेव, त्यांच्यावर श्रद्धा ठेव की आजपर्यंत ते चुकीचे कधी वागलेत का? संत, अरे मुलगी देताना एखाद्या घरी मुलगी द्यायची इतकं बारीक पाहतो आपण, तर संत ओळखण्यासाठी, साधू ओळखण्यासाठी, संताची संगत करण्यासाठी, त्या साधूबरोबर राहण्यासाठी आपल्याला जर साधू कळत नसतील, अजून ती दृष्टी आपल्याला जर नसेल तर किती दुर्भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून इतका त्रास झाला बाबांना, फार त्रास झाला. परंतु बाबा पुण्यवान होते. एक गड सोडला दुसऱ्या गडावर आले. आणि असा नियम आहे बरं का, एखाद्या माणसाला जर तुम्ही पुण्यवान म्हणत असाल तुम्ही, आणि तो जर पापी असेल, तुम्ही कितीही पुण्यवान म्हणा, कधी ना कधी त्याचं पाप उघडं पडतं. आणि ज्या दिवशी पाप उघडं पडतं ना त्या दिवशी महारोग होतो. नाही का संदीप महाराज? संदीप महाराजांना माहिती आहे बघा, आम्ही आळंदीला सोबतच होतो राहायला, इथंच राहतात ते जवळच. मी म्हटलं आज आहे का वेळ, तर ते त्यांना माहीत नव्हतं कुठं जायचंय. पाप माफ होत नाही आणि पुण्य डावलं जात नाही. एखादा पुण्यवान महात्मा असेल त्याला तुम्ही नावं ठेवा, त्याला पापी म्हणा, काही म्हणा, पण तो खानदानी पुण्यवान असतो. पाप माफ होत नाही आणि पुण्य डावलं जात नाही. आरोप झाले, त्रास झाला, तरी सुद्धा खानदानी पुण्य होतं. म्हणून कालांतराने का होईना बाबांचा झेंडा झळकला आणि पुण्य झळकलं. आणि आज गावोगावी मंदिरं झालेत, शेकडो मंदिरं झालेत, हजारो मंदिरं भगवान बाबाची झालीत. कोणत्या गावात जातो मी, महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 1000 गावामध्ये तर भगवान बाबाची मंदिरं 100% असतील, 1000 गावामध्ये. का? पुण्य डावलं जात नाही. त्रास जरी झाला, आणि त्रास होतच असतो, चांगल्या माणसाला त्रास होतच असतो.
साप नेहमी चंदनाच्या झाडाकडे येत असतो. त्याच्या शरीरामध्ये उष्णता, विषाच्या त्याला वेदना होतात, त्याला शांती हवी असते, म्हणून साप हा नेहमी चंदनाकडे जातो. म्हणून काय चंदनानं आपला सुगंध सोडून द्यायचा का? साप माझ्याकडे येतं म्हणून. चंदन सापालाही सुगंध देतो. तसं जगातली संकट सज्जन माणसाकडे येतात, चांगल्या माणसाकडे येतात. आपण अशी किती जरी संकट आली, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होणे दिशीन अडघाले सुदर्शन नामाच्या चिंतने, 12 वाटा पडती विघ्ने, मग तो होणे दिशीन अडघाली सुदर्शन. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की भगवान बाबा हे महान दैदिप्यमान अशा प्रकारचे भगवान बाबा जे झाले त्याला कारण आहे ती माता धन्य आहे. हो, धन्य माता पिता तयाच्या, त्या आईची अशा प्रकारची पूस पवित्र आहे, त्या आईचं उदर पवित्र आहे, म्हणून भगवान बाबा सारखी आणि वामनभाऊ महाराज सारखी संत जन्माला आले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, संत रूपी फळ, संत रसाळ आणि गोमट फळ, संत रूपी रसाळ आणि गोमट फळ हे चाखायला जे आपल्याला आज मिळतंय त्याचं कारण आहे बीज शुद्ध आहे. मंडप उभा राहावा असं वाटत असेल तर खांबानं आपलं समर्पण दिलं पाहिजे. हो नाही का? इमारत उभी राहावी असं वाटत असेल तर पायानं आपलं समर्पण दिलं पाहिजे. पाया जर समर्पण द्यायला तयार नसेल तर इमारत उभी राहणार नाही. खांब जर समर्पण द्यायला तयार नसेल तर मंडप अशा प्रकारचा उभा राहणार नाही. मंडपामध्ये बसल्यानंतर आपल्याला मंडप फार सुंदर दिसतो, पण कुणामुळं उभा राहिलाय हे मात्र दिसत नाही, तर तो खांबामुळं अशा प्रकारचा उभा राहिलाय. तसं भाऊबाबा जे आहेत, हे संत जे आहेत ना, ही आईची कुस अशा प्रकारची पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जय जय हरी जय राज जन्म जय जय हरी जय राज पवित्र ते कुळ पावन तो देश, कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र आहे, एवढं बीज जर अशा प्रकारचं शुद्ध आहे, अशा संतांच्या मुखामधून दुसरं काय येणार आहे? महाराज म्हणतात मग हे अमृताची वाणी देह देवाचे कारणे. हो, पहिलं गोमट आणि रसाळ जे फळ आहे ते दुसऱ्या चरणात आहे. मुखी अमृताची वाणी हे पहिलं गोमट आणि रसाळ फळ आहे. त्यांचा देह देवाच्या कारणासाठी असतो, हे दुसरं गोमट फळ आहे. देह देवाचे कारणे. संत सर्वांगानं निर्मळ असतात, हे तिसरं गोमट फळ आहे. आणि चौथं गोमट फळ कोणतं आहे? चित्त जैसे गंगाजळ. संतांचं चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र अशा प्रकारचं असतं. अशा साधूचा उपयोग आपल्यासाठी काय आहे हे शेवटच्या चरणात नंतर सांगेल. तर महाराज म्हणतात पहिलं गोमट फळ कोणतं आहे? तर मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे. मुखामध्ये अमृताची वाणी आहे संतांच्या. बोलणं कसं असलं पाहिजे? गोड असलं पाहिजे. बोलणं रसाळ, अंतकरण निर्मळ आणि वागणं सरळ. बरं का? वागणं सरळ असलं पाहिजे, बोलणं रसाळ असलं पाहिजे आणि अंतकरण निर्मळ असलं पाहिजे. निर्मळता, रसाळता आणि सरळता हा त्रिवेणी संगम ज्यांच्या अंतकरणामध्ये सतत नांदत राहतो त्या अंतकरणाला संत अंतकरण असं म्हणतात. काही माणसं बोलतात लय गोड पण वागत सरळ नाही. सगळं अशा प्रकार सरळ असलं पाहिजे, अंतकरण निर्मळ असलं पाहिजे. आणि निर्मळ अंतकरण नसलं का वरून बोलायचं एक आणि आतून तिसरंच. तोंडावर म्हणतात वा वा महाराज तुमची भेट झाली, दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुष, हा फार सुंदर वाटलं, फार गोड वाटलं. आणि महाराज ही थोडे तिकडे गेले ना हा इकडे गेला, काय खरं आहे त्याचं? काय खरं आहे त्याचं?
बोलणं रसाळ असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वरीमध्ये बोलण्याचे दोष सांगितले. विरोधावाद बळू प्रणिताप ढाळू, उपहासू छळो वर्मस्पर्शू, आटू वेगो विंदाणू, अशा शंका प्रदारणू, हे संन्यासिले अवगुणो ज्या वाचा. विरोधात कुणाच्या बोलायचं नाही. विरोधावाद, विरोधाला बळ मिळेल असं बोलायचं. विरोधावाद बळू प्रणिताप ढाळू, उपहासू छळो वर्मस्पर्शू. काही माणसं असं हळूच बोलतात, ते नंतर समजतो त्याला काय बोलायचं होतं ते. असे फार विचित्र काही माणसं असतात. आम्ही मुंबईला गेलो होतो गेल्या वर्षी कीर्तनाला, वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीला. आणि कीर्तन संपल्यानंतर एका मित्राकडे जायचंच होतं, म्हणजे ठरलेलंच होतं ते जायचं. आता घरी गेल्यानंतर म्हणला तुम्ही 2-3 दिवस इथं थांबा म्हणे मुंबईमध्ये, मुंबई जरा दाखवतो म्हणे तुम्हाला. आता मुंबई दाखवायची पण धोत्रावर कसं काय, काय काळजी करू नको म्हणे, माझा ड्रेस देतो म्हणे तुला घालायचा. ठीक आहे म्हटलं, अडचण नाही, चांगला आहे. ड्रेस दिला त्याचा मला घालायला त्याने. आम्ही आपलं निघलो मुंबई फिरायला. एका मित्राला ओळख करून दिली माझी त्यांनी. गणेश महाराज बांगर आहेत म्हणे, बेडून आले आपल्याला भेटायला. महाराज आहेत म्हणे, कीर्तन करत, रात्री कीर्तन होतं त्यांचं. आता एवढ्यावर थांबव ना त्यानं वाघ महाराज. इथपर्यंत ठीक आहे. तो म्हणला पण यांच्या अंगावरचा जो ड्रेस आहे म्हणला आपलाच आहे. काही सांगायची गरज आहे का. मी जाऊन दिलं त्याला. थोड्या वेळाने म्हणला रे बाबा या थोडी तरी राहू दे ना आमची, म्हणजे घाल पण ना अशी सगळीच नको ना, काहीतरी शिल्लक ठेव ना. लक्षात आलं बरं का त्याच्यात. तो म्हणला आता नाही म्हणला, माझी चुकीच झाली म्हणे बरं. नंतर थोड्या वेळाला मित्र भेटला, तसंच सुरू. बांगर महाराज आहेत म्हणला आपले मित्र आहेत, यांच्या अंगावरचा जो ड्रेस आहे म्हणला तो त्यांचाच आहे म्हणला. आता त्यांचाही म्हटल्यानंतर जास्त संशय वाढला का नाही. त्यानं विचार केला असेल महाराज कपडे घेतात का नाही, म्हणजे काय असं. तो म्हणला आता माझा म्हणणं नको, त्यांचंच म्हणणं नको, कुणाचा म्हणणं नको, महाराज माझं जरा चुकलंच म्हणे. थोड्या वेळाने तसंच झालं. म्हणले गणेश महाराज बांगर आहेत आपले मित्र आहेत म्हणले, आपल्याला भेटायला आले. आता त्याने दोन्ही वेळेच असं लक्षात फिट धरलं होतं, काय बोलायचं नाही म्हणे काय. पण अंतरीचे काय स्वभावे बाहेरीन धरिता हे परी आवरणा, त्याला ते आवरलं नाही. आणि तो म्हणला हे आपले मित्र आहेत म्हणला बांगर महाराज, आणि यांच्या अंगावरचा जो ड्रेस आहे म्हणला तो कुणाचा आहे हे आपल्याला काय माहीत नाही बाबा. अशी माणसं म्हणजे हळूच असा चिमटा काढतात माणसं, काय बोलतील काय सांगता येत नाही. हो आता हे तर काहीच नाही. ट्रॅफिक पोलीस होते, आपलं कीर्तन संपलं, घरी गेलो, ते झोपेतच लागले हे करायला, चावळायला लागले झोपेतच. त्यांच्या पत्नी म्हणल्या अहो महाराज वनवन करून आलेत म्हणे, झोपा गप, काय उगं बडबड करता. नाही नाही म्हणलं गाडी बाजूला घे म्हणला, बायकोला गाडी बाजूला घे म्हणला. मी उठलो म्हणलं गाडी पिढी काय नाही साहेब तुम्हाला स्वप्न पडले असं काय करताय, मध्ये बोलू नका म्हणला, तू लायसन दाखव म्हणला. आता एवढं रात्रीचं 2 वाजता पोपट महाराज कुठून लायसन दाखवायचं. असे काही काय माणसं झोपेतच आतरायचं, पांघरायचं डोक्यावर घेतात आणि पायी निघतात. असे काही माणसं, काय माणसं बोलतील कसं बोलतील काही ते काही सांगता येत नाही. आमच्या तिकडं उन्हाळ्यात सप्ते असतात. आपलं दुपार झाली म्हणजे आपलं गाथा भजन झालं की जेवण वगैरे करून आपलं झोपायचं टाईम आणि रामायणाचा टाईम एकच असतो जवळजवळ नाही का. गाथा भजन संपलं की झोपायचं आपलं. आणि रामायण रात्रभर भजनाला जागलाय हा आवाज चांगला होता, स्वर चांगला होता, म्हणजे पोपट महाराजसारखा गोड अतिशय गायन. रात्रभर भजन केलं पहाटे 4 वाजेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाथा भजन वगैरे झालं आणि मस्त दही वगैरे खाऊन आपलं झोपायचं टाईम केलं की 3-3:30 वाजता चला रामायणाची वेळ झालेली आहे. आणि सगळ्यांनी मंडपामध्ये हजर व्हा अशी आरोळी आली. म्हणजे रामायण वाचक कुठे लय जागले म्हणे रात्री, ते आता झोपले.
त्यांना उठवायला गेले. अहो म्हणले चला ना रामानेच वेळ झाली. नाही नाही म्हणला, जीव घेता का आमचं एकट्याचाच म्हणला. पारायणं मॅच करायचं म्हणला, भजनं मॅच करायचं, दुपारचं करायचं, संध्याकाळी करायचं. अरे पहाटे 5 वाजेपर्यंत भजन केले म्हणे. आणि तिथून पुढं काकडा सुरू केला म्हणे. तुम्ही आल्याशिवाय रामायण होणारच नाही म्हणे. 2 दिवस राहील म्हणजे आता सप्त्याला आजचा 6वा दिवस, उद्या 7वा झाला, परवा काला. हो मग तुमचा पगार झाला की आपलं तुम्ही इथं आहे काय पगार का नाही? नाही. मग ते आले. आता थोडी झोप अशा प्रकारची ती म्हणजे थोडी धुंदीच होती डोळ्यावर. आणि तसेच आले. ते दोघं बी, एक जण वाचताना एक जण सांगून आपले बसले आणि सुरू केलं. तव गवळला रघुनाथे बाण मारिला ताकाते. रघुनाथ म्हणजे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र खवळलेले आहेत आणि ताकदीनं बाण मारला, असं त्या ओवीचा अर्थ असेल. काय असेल ते असेल, माझा काही अभ्यास नाही रामायणातला. मग ते आपले ते म्हणे प्रभू रामचंद्र खवळले आणि ताकदीनं बाण मारला, असं त्या अर्थ होता. ते वाचणाऱ्याला जरा थोडी जास्तच झोप येत होती. ते म्हणे प्रभू रामचंद्र खवळलेले होते आणि बाण घेतला आणि ताकात अशा प्रकारचा मारलेला आहे. चला पुढे. पुढची थोडी अवघड ओवी वाचली. मग त्याला काहीच सुधारणा. तो म्हणे प्रभू रामचंद्र, ते फार गोड स्वर असतात बरं का, फार गोड. आमचे आजोबा शिवलीला अमृत वाचायचे. म्हणजे आमचे जे पंजोबा आहेत ना, माझे पंजोबा, नाथ महाराजांच्या षष्टीच्या दिवशी, बरं का बाबांना सांगतो, नाथ महाराजांच्या षष्टीच्या दिवशी आमच्या पंजोबाच्या काळामध्ये आमच्या घराच्या समोरचा रांजण पाण्याचा आपोआप भरला आणि दिवसभर वाहत होता बरं का, नाथाच्या षष्टीच्या दिवशी. आमची ही परंपरा आहे. आणि आजोबा कीर्तनकार होते. वडील जयराम बाबाचे शिष्य, वडील कीर्तनकार आहे. आणि आपलं काय नाही, आपलं असंच आहे. म्हणजे एवढं काय जास्त काही येत नाही मला. आपले तुम्ही आम्ही खेळीमिळी गदार ओळी आनंदी अशा प्रकारे चाललं आहे. आणि मग ते फार गोड शिवलेलं अमृत वाचायचे बरं का. हो. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेचे जन, जय शिव भजने पारायण, सदा शिवलीलामृत. फार गोड अशा प्रकारात वाचायचे. आणि तसं यांनी आपलं वाचलं थोडं. आणि वाचलं गोड, पण सांगणारे गोड होते, पण त्यांना झोप आवरा ना. ते आपलं झोपेमध्ये प्रभू रामचंद्र सीता शोधण्यासाठी हनुमान त्यांच्या बरोबर आहेत. आणि डोंगरामध्ये सीता शोधण्यासाठी गेलेले आहेत. तिकडे सीता काय सापडत नाही, तिकडे गेलेले आहेत. आणि तिकडून तसेच त्या तिकडे गेलेले आहे. चला पुढे. असं रामायण. काय माणसं बोलतील, काय सांगताय. बोलणं गोड असलं पाहिजे, रसाळ असलं पाहिजे, सर्वांग गोड बोलणं असलं पाहिजे. वाणी कशी असली पाहिजे. मधुर वाणी ओठी ओठी, मधुर वाणी ओठी, विरोधावाद बळून प्रणिता पटाळू. अनेक अशा प्रकारचे दोष आहेत वाणीचे. पण महाराज म्हणतात बोललं कसं साचा आणि मवाळ
मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे हा किंवा बोलायस बोले जय बोले विठ्ठल जय बोले विठ्ठल बोले महाराज म्हणतात मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे संतांचं बोलणं गोड आहे मुखामध्ये अमृताची वाणी आहे आणि संतांचा जो देह आहे तो देवाच्या कार्यासाठी आहे आपल्याला जो देह दिलेला आहे तो सुद्धा देवाच्या कार्यासाठीच वापरण्यासाठी दिलेला आहे परंतु तो आपण वापरत नाहीत हा भाग वेगळा आहे देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा देह जो आहे हा देवासाठी वापरला पाहिजे जी गोष्ट ज्याच्या थोडं फार सुंदर बरं का मी प्रमाण बंद करण्याचा माझा अधिकार नाही बरं का पण आता मी सगळं घाबरल्यावर झालोय महाराज पुढे बसलेले इथं आणि वेळ थोडा राहिला म्हणजे नाही का हो एका दिवशी आपण मोकळ्या पटांगणात खेळू आज जरा थोडं आज जरा थोडं म्हणजे नाही का ह्याच्यात चालावं लागतंय इंद्रिय हात पाय काणे हे सगळं भगवंतांनी कुणाकरता दिले देवाने हा जी गोष्ट ज्याच्याकरता दिलेली आहे त्याचा वापर त्याच्याकरता झालाच पाहिजे नाही का आणि म्हणून महाराज म्हणतात हा जो देह आहे हा देवाकरता दिलेला आहे संतांना देवाकरता वापरला म्हणून संतांचा देह दिव्य झाला अलिंगडे संताची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवितो महाराज म्हणतात संतांनी देह ज्याच्याकरता भगवंताने दिलाय त्याच्याकरता देह संतांनी त्याकरताच वापरला देवाकरताच वापरला म्हणून संतांचा देह पवित्र झाला संतांचा देह दिव्य झाला आणि एकदा दिव्य झाले ना संत बरं का लक्ष देऊ नाही संत एकदा दिव्य झाले ना की नंतर संतांचं मरण जे आहे ते संतांच्या मनावर आहे आणि संतांचं जगणं जे आहे हे संतांच्या मनावर आहे कधी जन्माला यायचं आम्ही ठरवणार कधी मरायचं आम्ही ठरवणार आता सगळे उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत काय नाथांचं उदाहरण माहिती आहे सगळे उदाहरणं माहिती आहेत बरं का कधी जायचं आम्ही ठरवणार आता दिसो नये जना ऐसे करी गा नारायणा हे देवा आता मी जगाला दिसलो नाही पाहिजे असं मला कर म्हणजे त्यांचं मरण त्यांच्या हातात आहे मरण माझे मरुणी गेले मज केले अमर मरण आमचं आमच्या हातात आहे कधी जायचं आहे आम्ही ठरवणार बरं जन्म जन्म आमच्या हातात आहे घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी जन्म मी जन्म घेईन म्हणतायत म्हणजे स्वतःला अधिकार आहे जन्म घेण्याचा आणि जाण्याचा अधिकार स्वतःला आहे का कारण काया दिव्य अशा प्रकारची झालेली आणि एकदा दिव्य अशा प्रकारची झाली त्याला जन्ममरण राहत नाही तो दैववशामध्ये कर्मवशामध्ये जरी आपला जन्म असला आपला जन्म आपल्या हातात नाही आपलं मरण आपल्या हातात नाही हो कारण आपलं काय आपण केलेल्या कर्माचे भोगून फेडण्याकरता आपला जन्म आहे केले कर्म झाले त्याची भोग आले ते काय चुकणार नाही हे तुम्हाला सगळं माहिती आहे भोगान भुक्ता वयमेव भुक्ता तपोन तप्ता वयमेव तप्ता तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा कालेन यात्रा वयमेव यात्रा भोग समाप्त होत असतात का उपभोगणारा माणूस समाप्त होत असतो चालणारा संपत असतो रस्ता संपत असतो हा चालणारा समाप्त होत असतो रस्ता कधी समाप्त होत नाही भोग हे समाप्त होत नसतात जो उपभोगणार आहे तो समाप्त झाल्याशिवाय राहत नाही बरं का भोगानं भोगता वयमेव भोग तप कधी समाप्त होत नाही परंतु तप करणारा जो आहे तो समाप्त झाल्याशिवाय राहत नाही तृष्णा कधी समाप्त होत नाही आशा इच्छा आकांक्षा कामना वासना तृष्णा हे कधी समाप्त होत नाही बरं का ते
वाढतच अशा प्रकारे जातं. पण मनुष्य जीर्ण होतो, पण ते कधी समाप्त होत नाही. हे तसं हे कर्म आणि हे केलेले कर्म भोगून फेडण्याकरता आपला अशा प्रकारचा जन्म आहे. हे कोणाच्या बापाला चुकत नाही. ललाट जे लिहिले काही केल्यानं मोडे, बरं का. हे 5वीच्या दिवशी 6वीनं जे कपाळावर लिहिलेलं आहे ते होणारच आहे. तुम्ही किती त्याला बदलण्याचा प्रयत्न करा, ते कुणाला वाचता येत नाही, कुणाला पुसता येत नाही, बदलता येत नाही. एकतर ते आतून लिहिलेलं आहे आणि पुन्हा उलटं लिहिलेलं आहे. ते काय सरळ लिहिलेलं नाही, आतून लिहिलंय कपाळाच्या आणि उलटं लिहिलं, त्यामुळं ते बदलत नाही. आणि म्हणून संतांचा जो देह आहे हे चालू आहे माझं. आपला देह आपल्या हातात नाही, पण संतांचा देह दिव्य झाला का. अलिंगणे संतांच्या दिव्य झाली माझी काया. पेटवलेला जो दिवा आहे, दिवा, तो दिवा कापसाशिवाय पेटत नाही. बोलू नका कोणी, फक्त 5 मिनिट राहिलेत म्हणून पटपट बोलतोय मी. कारण जास्त वेळ झाला तर पुन्हा यायचंय मला इथं अजून. आलं का लक्षात. मग ते दिवा जो असतो ना, पेटवलेला दिवा, तो कापसाशिवाय पेटत नाही, तेलाशिवाय तो पेटत नाही. पण एकदा पेट घेतला की तो दिवा दिव्य होतो. तो नंतर कापसालाही स्पर्श करत नाही आणि तेलाला स्पर्श करत नाही. तुम्ही पहा, घरी जाऊन प्रयोग करा, दिवा पेटून पहा. आपल्याच घरी जाणार तर दुसऱ्याची पेटी बरं का. घरी जाऊन दिवा पेटवा, तो तेलाशिवाय जळत नाही, कापसाशिवाय तो जळत नाही. पण पेटला की तो दिव्य होतो, नंतर तो कापसाला आणि तेलाला स्पर्श करत नाही. तसं संत एकदा दिव्य झाले की नंतर ते संसारामध्ये राहत नाही. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेव. आणि अशी दिव्य झालेली काया सदेह वैकुंठाला जात असते. आणि अशी दिव्य झालेली काया 750 वर्षापासून समाधीमध्ये राहू शकते ज्ञानोबाराच्या रूपानं. अशी दिव्य झालेली काया भगवान बाबाच्या रूपानं. हो, त्यांचं अंग कापलं, एवढा त्रास झाला, अंग कापलं, परंतु तुळशी उगवल्या का. काया दिव्य झाले. तुळशी उगवल्या रक्त सांडले जेथे, धावणे आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. दिव्य काया आहे. का दिव्य काया झाली. त्यांची काया, त्यांचं शरीर अशा प्रकारचं देवासाठी आहे. देह देवाचे कारणे. आणि 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात, संत सर्वांगाने निर्मळ आहेत. सर्वांग म्हणजे बाह्य शरीर आणि सूक्ष्म शरीर, असे 2 शरीर आहेत बरं का मनुष्याच्या जीवनामध्ये. एक पंचमहाभूताचं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 तत्वापासून एक शरीर बनलेलं आहे, जे डोळ्यानं आपल्याला दिसतं. आणि दुसरं शरीर जे आहे हे 4 जणांचं बनलंय. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे बरं का. आतलं शरीर जर पवित्र असेल, शुद्ध असेल, तर बाहेरचं पवित्र करण्याची गरज पडत नाही, ते आपोआप पवित्र होतं. गुरुवारी जगन्नाथांना सांगायचे, चहा कपामध्ये ओतत असताना कप जर भरला तर कपामध्ये न मावलेला चहा जसा बशीकडे आपोआप ओसंडतो, तसं अंतकरणामध्ये, हृदयामध्ये न मावलेलं भगवंताचं प्रेम सर्वांगात ओसंडतं आणि सर्वांग भगवंतमय होऊन जातं. का. संत आतून देवाला जडलेले असतात. मुंगळा जसा गुळाला जडलेला असतो बरं का. इथं आहेत का मुंगळे. इथं गुळच दिसाना तर मुंगळे कुठे. गुळ महाग आहे वाटतं. मुंगळा जसा गुळाला जडलेला असतो, ओढण्याचा प्रयत्न जर केला अर्धात तुटतो, पण गुळाला सोडत नाही. बरोबर. तसं संत म्हणतात, जरी हे आकाश वर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळू देवा काहीही होऊ दे, पण मी देवाला सोडणार, तुला सोडणार नाही.
इतके आतून जडलेले असतात. मग एवढं प्रेम हृदयातून भगवान परमात्म्यावर केलेलं प्रेम ते हृदयामध्ये मावत नाही आणि मग ते बाहेर पडतं. सर्वांगात ओसंत त्याला म्हणायचं काय, सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ. संत सर्वांगाने निर्मळ अशा प्रकारचे असतात आणि संतांचं चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र असतं. लोभे के चित्त धन वैठे, कामिणी के मन काम, माता के चित्त पूत वैठे, तुका के मन राम. लोभ्याच्या चित्तामध्ये धनाचा विचार असतो, कामिनीच्या मनामध्ये कामाचा विचार असतो, मातेच्या चित्तामध्ये पुत्राचा विचार असतो. लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, करेला भाविन प्रती. तुकाराम महाराजांना विचारलं, तुमच्या चित्तामध्ये काय आहे? म्हण हे राम झाले, म्हण हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले. म्हण हे राम झाले, म्हण हे राम झाले, म्हण हे राम झाले, म्हण हे राम झाले. मन राम अशा प्रकारचं झालंय. महाराज म्हणले मन राम झाल्यामुळं सगळीकडे भगवंतच दिसू लागलाय बरं का. नाथ महाराजांना गाढवात सुद्धा देव दिसला. 108 वेळा यवन अंगावर थुंकला. नाथ महाराज म्हणतात गोदावरीच्या पाण्यानं स्नान केल्यानंतर जेवढं मला पवित्र अशा प्रकारचं वाटतंय तेवढंच पवित्र तू माझ्या अंगावर थुंकल्यानंतर वाटते. लक्ष द्या, ही वृत्ती एवढी सोपी वृत्ती नाही महाराज. ती फक्त बोलायला सोपं आहे, फक्त बोलायला सोपं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केली. महाराज म्हणतात हिच्यातून माझ्या आईत मला काही फरकच वाटेना. एवढं चित्त, इतकं भारी चित्त की फक्त बोलायला सोपं आहे महाराज, वागायला सोपं नाही. तसं नाथ महाराज म्हणतात 108 वेळा माझ्या अंगावर तो थुंकलाय, परंतु गोदावरीनं स्नान केलेलं पाण्यानं जेवढं मला पवित्र वाटते तेवढंच पवित्र तू माझ्या अंगावर थुंकल्यानंतर वाटते. लक्ष द्या, अशी जर नाथ महाराजांच्या अंतकरणाची अवस्था असेल, हे गोदावरीचं पाणी आणि तू पान खाऊन थुंकलेलं पाणी याच्यात जर नाथाला बदलच वाटत नसेल तर भगवान परमात्मा नाथाच्या घरी 36 वर्ष पाणी नाही भरायचा तर दुसरं काय होईल? अरे वृत्ती अंतकरणाची वृत्ती आहे आणि ही वृत्ती एवढी सोपी वृत्ती नाही. ती बोलणं फक्त सोपं आहे, ते प्रत्यक्ष त्याचं अनुकरण करणं फार अशा प्रकारचं अवघड आहे. परमार्थामध्ये श्रवण, स्मरण आणि अनुकरण या त्रिपुटीला फार किंमत आहे. तुम्ही श्रवण केलं ते स्मरणात जर ठेवलं नाही, बाबांचं कीर्तन फार छान झालं, फार छान झालं म्हणे, पण ते हा परिसर फार गोड आहे बरं का. संभाजीनगरमध्ये असा परिसरच नाही महाराज. मी सगळीकडे गेलोय बरं का, ताई डोळपुढे ताई, मी सगळीकडे गेलोय महाराज, पण असा परिसर की जो श्रवणीय आहे आणि श्रवण केलेलं तो स्मरण करतात आणि त्याचं अनुकरण करतात. इथं मला बरीच माणसं अशी दिसली की ते परमार्थाचं अनुकरण करतात महाराज. कारण सांगणारे बॉस आहेत ना, त्यांचं स्वतःचंच अनुकरण नाही, त्यांचं स्वतःचं अनुकरण आहे म्हणून ते जगाला सांगतायत महाराज. आपण फक्त ऐकून घेतो. हो बाबा कुठला होता, लैला मून आलता, कसं काय कीर्तन झालं, छान झालं, अभंग कोणता होता, अभंग ना माझ्या तोंडापुढेच आहे, मग तोंडात कसा यायना. अभंग नुसता तोंडापुढे पण तोंडात कुठून ये, तुझ्या तोंडातच अभंग यायना ना. हो माझ्या लक्षातच आहे बरं का, असं डोकं खाजी तू. अरे नुसतं ऐकून घेतलं पण तू त्याचं स्मरण अनुकरणात कधी आणणार तुम्ही? म्हणून तुम्ही पहा, काही माणसं साधू सोबत राहिले, बाबासोबत भाऊसोबत काही माणसं 25-25 वर्ष राहिले आणि त्यांना विचार, म्हातारा भेटलं मंदिरात, मारुतीच्या मंदिरात, जरा 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतो, तुमची माफी मागून आजच्या दिवस बरं का. हां मारुतीच्या मंदिरावर म्हातारा भेटलं, म्हणे बाबा, म्हणे बोला, तुम्ही व्यंकट स्वामी महाराजसोबत किती दिवस राहिले? म्हणला 25 वर्ष राहिलो. हो त्यांच्यासोबत दिंडीला गेलो, पंक्तीला जेवायला बसलो, त्यांच्या पिशा वागल्या, सगळं केलं म्हणला. आणि आता इथं मंदिरात झोपायला कसं काय? म्हणला मारुतीला कोण नाही, मला कोण नाही म्हणला. मारुतीला नव्हतंच कोणी, तुला असून राहिले नाही, मंदिरात झोपायला का? काही नाही. बाबासोबत किती दिवस? 25 वर्ष.
ज्या साधूच्या संगतीत राहिले त्या साधूचं, त्या संतांचं मंदिर झालं आणि आपण मंदिरात झोपायला गेलो. ज्याच्या संगतीमध्ये आपण 24 तास राहिलो त्या साधूचे मंदिर झाले ना आपण मंदिरात झोपायला गेलो. का का त्यांची आपल्या डोळ्यात देखत लोक त्यांची पूजा करू लागले, ते संत झाले, देव झाले, आपल्या डोळ्यात देखत झाले. आपण फक्त श्रवण केलं, त्यांनी स्मरण केलं, त्याचं अनुकरण केलं. अनुकरणामुळं ते संत झाले. म्हणून परमार्थामध्ये हे फार अशा प्रकारचं महत्त्वाचं, जे ऐकले त्याचं स्मरण करणे आणि जे मनात ठेवले त्याचं अनुकरण अशा प्रकारचं करणे. म्हणून महाराज म्हणतात संतांचं चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारण, विठोबार जाते तापदर्शने विश्रांती. अशा साधूची सेवा जर केली तर महाराज म्हणतात काय, तुका म्हणे जाते तापदर्शने विश्रांती. जीवाची खरी विश्रांती आहे ना संतांच्या चरणाजवळ आहे, संतांच्या संगतीत आहे. 1000 रुपये किलोचं तूप आहे आणि 20 रुपये लिटर पाणी आहे, लिटर किंवा किलो. माशाला जर विचारलं तुला समाधान तुपात आहे 1000 रुपये किलोच्या का 20 रुपये लिटरच्या पाण्यात आहे, तर मासा काय सांगेल? पाण्यात समाधान आहे. तसं जीवाचं जे समाधान आहे ते संत दर्शनामध्ये आहे, संतांच्या सेवेमध्ये आहे, संतांच्या चरणामध्ये आहे. आणि म्हणून संत सेवा अशा प्रकारची आपण जीवनामध्ये करावी. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि पवित्र अशा प्रकारचं नामस्मरण सतत अशा प्रकारचं चालू ठेवा बरं का. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता जसं जमेल तसं आपलं भगवत चिंतन आपण अशा प्रकारचं करत राहावा. हा भगवान बाबाचा उत्सव असाच दैदिप्यमान तर आहेच, पण असा भविष्यामध्ये फार मोठा अशा प्रकारचा हा उत्सव हो, हा वर्षानुवर्ष अशा प्रकारचा चालत राहू अशी भगवान बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज कार्यक्रमाला उपस्थित आमचे सोपान महाराज कांगणे यांचे पुत्र सुपुत्र आमचे ओमप्रकाश महाराज फार सुंदर अशा प्रकारचं वाजवतात. कृष्णा महाराज आहेत आणि चोपदार महाराजापासून ते आपले ते माईक, त्यांचं नाव काय, भाऊ आहेत का? अरे वा वा. सावरगावचे ना? सावरगावलाही गेलो तुम्ही बरं का, हे 1-2 वर्ष. आमचे वाघ मामा आहेत आणि आमचे शांतीब्रह्मच म्हणायला हरकत नाही, घोगे महाराज आहेत आणि ज्यांचं संभाजीनगरमध्ये नाव आहे, महाराष्ट्रभर नाव आहे. असे आमच्यावर आमचे पितृतुल्य म्हणजे पोपट महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, पठाडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे मित्र, आमचे गुरुवर्य गुरुजी आहेत आमचे ते बरं का, संदीप महाराज जाधव हेही या ठिकाणी आज आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्यांनाही धन्यवाद. आणि बारोटे काका आहेत, आमचे अरुण भाऊ आहेत बरं का. आता बरेच काय बाग अंधार असल्यामुळं काय अजून बाग असतील कोणी ओळखीची, सगळाच अंधार आहे. हो, आमच्या भक्तीतही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमपूज्य आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आहेत, पी टी मास्तर आणि सर्व महिला मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जे काही चुकीचं शब्द गेला असेल आईवडिलाचं अंतकरण करून तो परत द्या. ना तरी बालक मुगडा बोले का वापणा चुका पावले तो सोज करुणी मावले रे जजेवी की मगडा तुमचे केले धर्मकृतन सिद्धी गेले ते तर माझे उरले पायक म्हणून ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर परमपूज्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म भगवान बाबा
यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा सालाबादप्रमाणे होणारा उत्सव, या उत्सवातील आजची ही चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण गणेश महाराज बांगर यांच्या श्रीमुखातून संपन्न झालेली आहे. आपण सेवाभावी मंडळ गजानन कॉलनी यांच्याकडून महाराजांचं ऋण व्यक्त करूया. आज रात्रीचे जे पहारेकरी आहे त्यांची नावं मी एकदा सांगतो. सगळ्यांनी आपल्या वेळेची नोंद घ्यायची आहे. वसंतराव निगोटे 10 ते 11, रावसाहेब घनवट 11 ते 12, सदाशिव डिडोरे 12 ते 1, येडुबा जाधव 1 ते 2, रावसाहेब गायकवाड 2 ते 3, विशाल दारवंटे 3 ते 4, विनोद बोरा 4 ते 5 आणि टेंगडे साहेब 5 ते 6. या सगळ्यांनी आपापल्या नावाची नोंद घ्यायची आहे आणि त्यावेळेला बरोबर इथं वेळेला हजर राहायचं आहे. उद्या शनिवार दिनांक 11 त्या दिवशीचे जे कार्यक्रम आहे, सकाळी बरोबर 6 वाजता ज्ञानेश्वरी पारायण होईल. त्यानंतर 10 ते 12 गाथा भजन होईल. त्यानंतर 1 वाजता हरिभक्तपरायण सुनीताताई भांगे तथा राधे राधे भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. त्याची वेळ दुपारी बरोबर 1 ते 3 आहे. त्यानंतर 4 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण सौभाग्यवती अनुसया दिदी पुरी यांची प्रवचन सेवा आहे. त्यानंतर रात्री बरोबर 8 ते 10 आज आपल्याकडून थोडा 7 मिनिटं उशीर झालेला आहे. त्याचं कारणही आहे, कारण रोजचं जे कीर्तन ते काळी 2मध्ये असतं. आज पांढरी 3मध्ये असल्यामुळे आम्हाला मृदंग लावायला वेळ लागलेला आहे. असो, जरी तसं असलं तरी आपल्याकडून 7 मिनिटं जो उशीर झाला आहे तो उद्या बरोबर आपण त्याच वेळेला कीर्तन सुरू करणार आहे. उद्याची जबाबदारी आमच्याकडे मारत, कारण उद्याचं जे कीर्तन आहे ते तुमच्या हरिभक्तपरायण पोपट महाराज फरकाडे यांचं आहे. त्यामुळे उद्याची जबाबदारी ही आम्ही सगळी स्वीकारून बरोबर 8 वाजता कीर्तनाला सुरुवात करणार आहोत. आणि आज थोडंसं जरा लाईन गेल्यामुळे थोडं महाराजांची आम्ही क्षमा मागतो. कारण झालं असं की आमच्याकडे जनरेटरची व्यवस्था होती, पण पूर्ण हे जे लावलेलं जेवढं लोड आहे ते जनरेटर घ्यायला तयार नाही. हां, आणि त्यानंतर तुमच्या सगळ्या श्रोतृवर्गाचं थोडं कौतुक असं आहे की एवढी सगळी लाईट गेलेली असताना सुद्धा थोडाही विक्षेप न करता आपली जी शिस्त आहे ती तशीची तशी ठेवली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सुद्धा ऋण व्यक्त करून उद्याचे कार्यक्रम वेळेवर होतील असं सांगतो.